पण हे सगळं वाचलेलं असल्यामुळं फार सोपं गेला मार्ग तो. ते वर्ष काढणं फार सोपं गेलं. आनंदाने मजेत एन्जॉय केलं आम्ही. एखादी सहल एन्जॉय करतो तसं संपूर्ण कॅन्सरचा प्रवास आम्ही एन्जॉय केला. खरोखरच एन्जॉय केला. आता मी ते सगळेच लावरे तू व्हिडिओ म्हणून दाखवू शकत नाही. तर मला कधीच वाटत नाही की मला मुक्ती मिळावी. मला कायम असंच वाटतं की मी सतत जन्माला यावं. जोपर्यंत या पृथ्वीवरती, जी पृथ्वी त्या भगवंताने निर्माण केली, त्या पृथ्वीवरती त्या भगवंताचा भगवा फडकत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा सतत जन्माला यावं. मुक्त कशासाठी व्हायचं? काय गंमत नाही त्याच्यात. ह्याच्यात गंमत आहे. मुक्त झालं की सगळंच संपलं की. गंमत ह्याच्यात आहे. दारुड्यांबरोबर बसायचो पण दारू प्यायची नाही, याच्यात गंमत आहे. हे उदाहरण का दिलं? कारण मी नाट्य सिनेक सृष्टीमध्ये आहे आणि माझ्या आजूबाजूला सतत हेच असतं. आमच्या नाटकाचे 2 अंक संपल्यानंतरचा 3रा अंक मी रोज बघत 35 वर्ष त्या थेंबाला स्पर्श न करता राहिलोय. त्याच्यात गंमत आहे. ती गंमत आहे म्हणून रामावर मी बोलू शकतोय.